हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तरी ते मी बटाटे घेतले आहेत. तर आज मी तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी झटपटसुद्धा बनवू शकता. तरी ते बटाटे घेतले आहेत. आता हे बटाटे मी कुकरमध्ये घालून घेते आणि बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर पाण्याने, कारण की त्याला माती लागलेली असते भरपूर. आता इथे बटाटे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत आणि त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून आता या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर इथे मी बटाटे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून बटाटे व्यवस्थित शिजवून घेतले आहेत. त्याची साल काढून त्याला असे बारीक फोडे करून घेतले आहेत. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायचा आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे देखील फुलले की त्यामध्ये आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या मी इथे टेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत. कढीपत्ता घातला तर नंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिरची आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिरची आणि लसूण परतला की यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक मोठ्या आकाराचा मी कांदा कट करून घेतलाय बारीक, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो देखील घालायचा आहे. टोमॅटो देखील इथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलाय. आता टोमॅटो आणि कांदा आपल्याला मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे 1 ते 2 मिनिटं मी कांदा आणि टोमॅटो छान असा तेलामध्ये परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. तर इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. हळदसुद्धा तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा. धना पावडरसुद्धा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जो बटाटा आपण सोलून घेतला होता, उकडून घेतला होता, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 1 लाईक 1 सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जर बटाट्याच्या फोडी जर मोठ्या वाटत असेल तर त्या कलत्याच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायच्यात. आता ही भाजी आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी 2 ते 3 मिनिटं ही भाजी परतून घेतली आहे मीडियम गॅसवरती. आता यावरती आपल्याला भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली. कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बटाट्याच्या भाजीची रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 1 लाईक 1 सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.